श्री कृष्णा विठ्ठल नार्वेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या औचित्याने त्यांच्या संगीत प्रेमाला आणि स्मृतींना उजाळा देणाऱ्या आजच्या सांगीतिक कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ नीता बाबांच्या जीवनाचा थोडक्यात परिचय करून देईल. नमस्कार. बाबांचा जन्म 22 जून 1925 रोजी झाला. 3 भाऊ आणि 3 बहिणींमधील ते 4थ्या क्रमांकाचे होते. धाकटा भाऊ आणि धाकटी बहीण लहानपणीच वारल्यामुळे पुढे बाबा घरातील सर्वात धाकटे झाले. दादरच्या शिवाजी पार्कजवळ सिटीलाईट सिनेमाच्या मागे असलेल्या इब्राहिम जफर चाळीत हे पूर्ण नार्वेकर कुटुंब राहत असे. बाबांचं शिक्षण दादरच्या पिंटोविला हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून झालं. आमची सुशीला आत्या देखील दादरलाच शिकत होती. दोघेही रोज एकत्र शाळेला जात. आम्ही जेव्हा सेना भवनच्या सिग्नलजवळून जात असू तेव्हा आत्ते कशी बाबांचा हात धरून दोघेही रस्ता ओलांडायचे ही आठवण बाबांना हमखास यायची. 4ही भावंडांमध्ये अतूट प्रेम होतं, जे विवाहानंतरही तसंच राहिलं. आई वडिलांच्या निधनानंतर आमच्या काका काकींनी बाबांचा सांभाळ केला. पुतण्या पुतणींमध्ये ते अगदी रमलेले असायचे. संगीताची त्यांना विलक्षण आवड होती. हार्मोनियम, मुरली, व्हायोलिन आणि माउथ ऑर्गन ते छान वाजवत. मधुभाऊ नावाच्या मित्राकडे हार्मोनियम होते. बाबा त्यांच्यासोबत क्लासला जाऊन हार्मोनियम शिकले. व्हायोलिन, मुरली आणि माउथ ऑर्गन घरातच होतं. मात्र आमच्या जन्माआधीच व्हायोलिन तुटल्याने आम्हाला त्यांचं व्हायोलिन वादन कधी पाहायला मिळालं नाही. नंतर हार्मोनियमऐवजी त्यांनी बुलबुल तरंग घेतला होता. 10वी पास झाल्यावर त्यांनी रिवोली सिनेमा येथे काम सुरू केले. प्रोजेक्शन रूममधील तांत्रिक ज्ञान त्यांना तिथे मिळालं. 1946 साली ते टाटा एअरलाइन्सच्या इंजिनिअरिंग विभागात मेकॅनिक म्हणून रुजू झाले. राष्ट्रीयकरणानंतर इंडियन एअरलाइन्समध्ये त्यांची नेमणूक झाली. एकदा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अचानक मद्रासला जायचं होतं, पण विमानात बिघाड झाला. बाबांच्या टीमने रात्रभर काम करून तो बिघाड दूर केला आणि फ्लाईट वेळेवर निघाली. राष्ट्रपतींनी स्वतः पूर्ण टीमचं हँडशेक करून अभिनंदन केलं. दिल्लीला न जाता अशा प्रकारे बाबांना राष्ट्रपती पुरस्कार तिथेच मिळाला. एअरलाइन्सच्या नोकरीमुळे त्यांचा देशभर प्रवास झाला. विमान दुरुस्तीनिमित्त, नवीन विमानं आल्यावर नॉलेज अपडेटसाठी किंवा ट्रेनिंगसाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं. कदाचित त्यामुळेच त्यांना प्रवासाची गोडी लागली. 23 एप्रिल 1958 रोजी आईबाबांचं लग्न झालं. 1960मध्ये ते खारदांडा येथे राहायला गेले. तिथे पितळे कुटुंबाशी घट्ट नातं जडलं. बाबा बाहेर गावी गेले की पितळे वहिनींची आईला सोबत असायची. त्या काळातच दादा आणि माझा जन्म झाला. दरम्यान इंडियन एअरलाइन्सचे सांताक्रूज क्वार्टर्स तयार होत होते. दादाला तिथल्या एअर इंडिया मॉडर्न स्कूलमध्ये KGत घातलं होतं. आई 1 वर्ष दररोज खार ते सांताक्रूज प्रवास करून दादाला शाळेत ने आण करत असत. पुढल्या वर्षी क्वार्टर्स तयार झाल्यावर आम्ही 2 BHKच्या घरात राहायला गेलो. ऑफिसची स्टाफ बस गेटपर्यंत येत असल्याने बाबांचीही फार सोय झाली. कॉलनीत विविध भाषिक कुटुंबे होती. शिवाय बाबा आमच्याशी नेहमी इंग्रजीत बोलायचे, त्यामुळे भाषेचा कधी प्रश्न आला नाही. भाषेची त्यांना विशेष आवड होती. नोकरीमुळे त्यांनी गुजराती, बंगाली, तामिळ, मल्याळम शिकून घेतल्या. बंगाली भाषेवर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं.
आम्हालाही त्यांनी बंगाली लिहायला, वाचायला आणि बोलायला शिकवलं. आनंद बाजारचं बंगाली वर्तमानपत्र, बंगाली गाणी आणि चित्रपट यांचा अनुभव आम्हाला त्यांच्यामुळे मिळाला. अमानुष आणि सप्तपदी हे 2 बंगाली चित्रपट त्यांनी खास आम्हाला दाखवले. बप्पी लहिरींशी त्यांनी बंगालीत संवादही साधला होता. शाळेत शिकलेलं फ्रेंच मात्र ते नंतर विसरले, पण आमची फ्रेंच पुस्तकं पाहून आठवण्याचा प्रयत्न करायचे. निवृत्तीनंतर अरेबिक भाषा शिकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. आम्हा दोघांवर त्यांनी भरपूर प्रेम व लाड केले. सिनेमाची आवड असल्याने आम्हाला अनेक चित्रपट दाखवले. दादाला अमिताभ बच्चन आणि मला हेमा मालिनी आवडत असल्यामुळे त्यांच्या फोटो फ्रेम्स हॉलमध्ये लावल्या होत्या. मायापुरी आणि स्क्रीन ही साप्ताहिकं घरात नियमित यायची. त्या काळातील चित्रपट संगीतावरील अनेक पुस्तके आमच्याकडे होती. बाबांनी आम्हाला भारतातील अनेक ठिकाणी नेलं आणि सिंगापूर, नेपाळही दाखवलं. विमान प्रवास तर भरपूर झाला. आमच्या चुलत भावंडांना बाबांनी हेलिकॉप्टरने मुंबई दर्शन घडवलं, तर मावस व मामे भावंडांना जम्बो जेट दाखवलं होतं. 1983 साली सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही नालासोपाऱ्यात स्थायिक झालो. वर्षभरातच दादाला इंडियन एअरलाइन्समध्ये नोकरी मिळाली आणि त्याची पहिली पोस्टिंग भुजला होती. बाबा त्याला तिथे सोडायला गेले आणि त्याला तिथे व्यवस्थित सेटल करून काही दिवसांनी परत आले. दादा त्यांचा उजवा हात होता. त्याची उणीव त्यांना भासत होती, पण कधी त्यांनी ते शल्य दाखवले नाही. नालासोपाऱ्याला पत्र उशिरा पोचत असल्याने दादाशी संपर्क ठेवण्यासाठी ते कधी विमानतळावर जाऊन फ्लाईटने पत्र पाठवत, कधी थेट त्यांच्या मुवमेंट कंट्रोलमध्ये डिपार्टमेंटला जाऊन टेलिप्रिंट करत. मला देखील त्यांनी हे सगळं शिकवलं होतं. बाबा जिथे फ्लाईटने पत्र पाठवायचे, ती आज नीना दहीमाडे, ती आज इथे उपस्थित आहे. बाबांनी आम्हा दोघात कधी भेदभाव केला नाही. ज्ञान, अनुभव सगळं सारखंच आम्हाला वाटलं. त्यामुळे जेव्हा त्यांना युसोफेगस कॅन्सर असल्याचं कळलं, तेव्हा मी लगेच दादाला टेलिप्रिंट पाठवू शकले. मोठं ऑपरेशन होऊनही ते रोजची काम करत आणि मार्केटलाही जात असत. माझ्या कॉलेजच्या पदवी परीक्षेनंतर आम्ही भुजला दादाकडे गेलो. तिथे बाबा आनंदात निवांत जगले. रोज बाजारात फिरून तिथेही ओळखी जमवल्या. गुजराती भाषेमुळे दुकानदारांशी त्यांची उत्तम गट्टी जमली. गजबजाटापासून दूर शांततेतले ते दिवस त्यांच्या आयुष्याचे खरेच सुवर्ण क्षण ठरले. बाबांना मुंबईतही इतके निवांत आम्ही कधीच पाहिले नव्हते. शेवटच्या काळातही ते पूर्णपणे स्वस्थचित्त राहिले. कॅन्सर असूनही त्यांना विशेष त्रास झाला नाही. इंडियन एअरलाइन्सवर त्यांचं अतूट प्रेम होतं आणि अखेरचा श्वासही त्यांनी इंडियन एअरलाइन्स क्वार्टर्समध्येच घेतला. अंतिम निरोप देताना संपूर्ण इंडियन एअरलाइन्स स्टाफ उपस्थित होता. आज त्यापैकी 2 स्टाफ इथे आहेत आपल्या ह्याच्यात, शिर्के आणि अडसूल. योगायोगाने आजचा हा त्यांचा कार्यक्रम देखील एका एअर इंडियनमुळेच शक्य होत आहे. श्री प्रमोद वरळीकर आणि नीला वरळीकर, जे आमचे व्यायी आहेत आणि ते एअर इंडियामधून रिटायर झालेत. त्यानंतरच्या कार्यासाठी फोटोची गरज भासल्यावर त्यांच्या डायरीत मुंबईतील कलिनातील फोटो स्टुडिओमधील नेगेटिव्हचा नंबर सापडला. माझ्या एअरलाइन्समध्ये काम करणाऱ्या मुंबईतील मैत्रिणीच्या मदतीने, तिचं नाव कल्पना, आज काही आली नाही आहे ती, तर तिच्या मदतीने तो फोटो तयार होऊन इंडियन एअरलाइन्स फ्लाईटने आमच्यापर्यंत वेळेत पोचला. 2 वर्षापूर्वी अमेरिकेत निषादकडे गेल्यावर
माझ्या पर्समध्ये जपलेला बाबांचा तसाच छोटा फोटो योगायोगाने त्याच्या घरात फ्रेममध्ये स्थिरावला. गेल्या वर्षापासून राज कपूर, मोहम्मद रफी, अटल बिहारी वाजपेयी, मदन मोहन आणि लेटेस्ट माणिक वर्मा यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. योगायोगाने या सर्व दिग्गजांचे नाते कविता किंवा संगीताशी होते. आमचे बाबाही संगीतज्ञानी होते, परंतु त्यांची ही कला समाजापर्यंत पोचू शकली नाही. आज बाबांचे जन्मशताब्दी वर्ष त्यांच्या आवडीच्या संगीत मैफिलीने साजरे करताना प्रचंड आनंद होत आहे. कार्यक्रमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची झलक तुम्हा सगळ्यांना निश्चितच अनुभवायला मिळेल व त्यांच्या संगीत कलेविषयीची ओळख तुम्हाला करून देण्याचा हा प्रयत्न आहे. थँक्यू. लता दीदींच्या स्वरातल्या ह्या आरतीशी निगडीत लहानपणाच्या गणेश चतुर्थीची गोड आठवण आहे. त्यावेळी सकाळी बरोबर 6:15 रेडिओवर लता दीदींच्या स्वरातली ही आरती, त्यानंतरची मंत्रपुष्पांजली आम्ही सगळे म्हणजे मी, आई, बाबा आणि नीता एकत्र ऐकायचो. आणि त्यानंतर मग शिवाजी पार्कला काकांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाण्याची आमची दरवर्षाची प्रथा असे. कार्यक्रमाची सुरुवात या आरतीनेच करूया आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. त्यावेळी आपण सर्व उभे राहूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओठ शेंदुराची, ओठ शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, हो श्री मंगळ मूर्ती. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, ओ श्री मंगळ मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, ओ श्री मंगळ मूर्ती. लंबोदर पीतांबर पणीवर बंधना, ओ पणीवर बंधना, सर सोंड वक्र तुंड त्रिनयना, दासरामाचा वट पाये सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, ओ श्री मंगळ मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय मंगळ मूर्ती, ओ श्री मंगळ मूर्ती. घालीन लोटांगण वंदीन चरणन, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेवं. कायेन वाचा मनश्चन्द्रदेवा, उदास रामा करश्रुप्रभावा, करोमि अस्त्यं सकलं परस्मै, नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं. हरे
घनमण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की मातरम. धून ऐकूया आपण ऑर्केस्ट्राची. सगळे म्युझिशियन्स वाजवणार आहेत. सांताक्रूजमधल्या आमच्या देवघराच्या खिडकीतून कल्पना टॉकीजच्या दिशेने उगवणारा सूर्य आम्हाला दाखवताना त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघायचा. तर त्या आठवणीतील एक पहाट बाबांच्या आवडीच्या जागते रहो चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील जागो मोहन प्यारे या गाण्यातून अनुभवूया. या गीताचे गीतकार शैलेंद्र व संगीतकार सलील चौधरी होते. गाणे सादर करत आहेत सौ नर्मदा काकडे. जागो जग
जागर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग, जागर जागर सब गलियां जागे, जागर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जग जग जग। जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग, जागर जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग। जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग, जागर जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग। जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग, जागर जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, जागर जागर जग जग, जागर सब गलियां जागे, नगर नगर सब गलियां जागे, जागर जागर जागरे, काय चुकलं असेल तर माफ करा. गाणे आहे गीतकार इंदीवर व संगीतकार रोशननी संगीतबद्ध केलेले मुकेशच्या भावपूर्ण आवाजातील अनोखी रात चित्रपटातील ओहो रे ताल मिले नदी के जल में सादर करीत आहेत श्री सुदाम कोळी.
जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में। सूरज को धरती तर से, धरती को चंद्रमा, धरती को चंद्रमा, पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, प्यासी हर आत्मा। उम्मीदवारे पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा, बूंद छुपी किस बादल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में। अनजाने होठों पर तो पहचाने गीत है, पहचाने गीत है। तक जो बेगाने थे जन्मों के मीत है, जन्मों के मीत है। उम्मीदवारे कल तक जो बेगाने थे जन्मों के मीत है। क्या होगा कौन से पल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में। रफींच्या सुरेल आणि धीरगंभीर आवाजातील 1949 सालातील चित्रपट दुलारीमधील संगीतकार नौशाद यांच्या संगीताने सजलेले आणि गीतकार शकील बदायोनींच्या शब्दांनी अर्थपूर्ण झालेले, बाबांच्या आवडीचे व त्यांचा अतिशय शांत स्वभाव सूचित करणारे सुहानी रात ढल चुकी हे गाणं आपण ऐकूया. सादर करत आहेत श्री रवींद्र नार्वेकर. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे. यहाँ की रुत बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे.
नजारे अपनी मस्तियाँ दिखा दिखा के सो गए। सितारे अपनी रोशनी लुटा लुटा के सो गए। हर एक शम्मा जल चुकी, ना जाने तुम कब आओगे। सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे। तड़प रहे हैं हम यहाँ, तड़प रहे हैं हम यहाँ तुम्हारे इंतजार में, तुम्हारे इंतजार में। फिजा का रंग आ चला है मौसमे बहार में। फिजा का रंग आ चला है मौसमे बहार में, मौसमे बहार में। जहाँ की रुत बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे। सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे। दादानी हे असं लाईव्ह स्टेजवरती पहिल्यांदाच गायलं आहे आणि त्याला बोलायला पण म्हणजे ते करेज लागतं आणि त्यांनी ते चांगल्या रीतीने गायलं आज. वन्स मोर नंतर घेऊया. दाखल होण्यापूर्वी बाबा रिवोली सिनेमामध्ये कामाला असल्याने बाबांनी तत्कालीन बहुतेक चित्रपट पाहिले होते. एकदा दूरदर्शनवर बैजू बावरा हा सिनेमा होता. सिनेमा सुरू होण्यापूर्वी बाबांनी चित्रपटाचा शेवट दिग्दर्शकाने कसा कलात्मक केला हे सांगितले. ते थोडक्यात सांगते. भारतभूषण आणि नवरीच्या वेशात सजलेली मीना कुमारीचा चित्रपटाच्या शेवटी पाण्यात बुडून मृत्यू होतो. तेव्हा मीना कुमारीनी माळलेली सारी फुले सुट्टी होऊन पाण्यावर तरंगतात आणि नंतर एकत्र येऊन त्या फुलांचा एंड हा शब्द तयार होतो. बाबांनी हा प्रसंग वर्णन इतक्या उत्कटतेने सांगितले की चित्रपट पाहण्याआधीच त्या दृश्याची जादू आमच्या डोळ्यासमोर उभी राहिली होती. ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी मीना कुमारी या चित्रपटात खूपच छान दिसली आणि तिचा अभिनयही छान होता. ऐकूया 1952 साली प्रदर्शित झालेल्या बैजू बावरा या चित्रपटातील एक अजरामर रचना. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांनी सजलेलं हे गीत नौशाद यांच्या संगीताने आणि शकील बदायोनी यांच्या शब्दांनी अमर झालेले तू गंगा की मौज में जमुना का धारा हे गाणं सादर करत आहेत श्री विनोद पंदिरकर. मत जइयो राधे जमुना के तीर
हमारा हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन, ये हमारा तुम्हारा। अगर तू है सागर तो मझधार मैं हूँ, मझधार मैं हूँ। तेरे दिल की कश्ती का पतवार मैं हूँ, पतवार मैं हूँ। चलेगी अकेले ना तुमसे ये नैया, ना तुमसे ये नैया। मिलेगी ना मंजिल तुम्हें दिल के भैया, तुम्हें दिल के भैया। चले आओ जी, चले आओ जी, चले आओ मौजों का लेकर सहारा, हो रहेगा मिलन, ये हमारा तुम्हारा। तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन, ये हमारा हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन, ये हमारा तुम्हारा। भला कैसे टूटेंगे बंधन ये दिल के, बंधन ये दिल के। बिछड़ती नहीं मौज से मौज मिलके, ये मौज मिलके। छुपोगे भंवर में तो छुपने न देंगे, न छुपने न देंगे। बनाएंगे हम तो हमें ढूंढ लेंगे, तुम्हें ढूंढ लेंगे। बनाएंगे हम, बनाएंगे हम, बनाएंगे तूफान को एक दिन किनारा, हो रहेगा मिलन, ये हमारा हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन, ये हमारा तुम्हारा। तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन, ये हमारा तुम्हारा। गंगा की मौज तू जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन, ये हमारा हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन, ये हमारा तुम्हारा, ये हमारा तुम्हारा, ये हमारा तुम्हारा। थँक्यू। खूप छान. बऱ्याच वर्षांनी हे गाणं ऐकायला मिळालं. त्यामुळे हताश न होता नेहमीच धैर्याने समोर गेले. त्याबाबतचा एक अनुभव, त्यावेळी दादा भुजला होता आणि आम्ही नालासोपाऱ्याला राहत असताना बाबा एकदा कामासाठी मुंबईला गेले होते. येताना मोठ्या तांत्रिक दोषामुळे रेल्वेची सेवा ठप्प झाली आणि गाड्या सुरू होण्याचे काही चिन्ह दिसत नव्हती. बोरिवली स्टेशनवर बाबा आणि आमच्या सोसायटीमधील एक गृहस्थ होते. बाबांनी रेल्वे ट्रॅकवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला. बाबांचा आत्मविश्वास पाहून आधी घाबरलेल्या त्या व्यक्तीला जोश आला आणि दोघेही भाईंदर स्टेशनवर थोडी विश्रांती घेऊन बोरिवली ते नालासोपारापर्यंत चालत आले. रेल्वे सेवा मध्यरात्रीनंतर सुरू झाली. तर आता त्यांच्या या गुणाला साजेसे गाणे ऐकूया जे बाबाही गुणगुणत असत.
ऐकूया आत्मविश्वास, धैर्य आणि एकाकी प्रवासाची भावना व्यक्त करणारे गीतकार प्रदीप कुमार यांचे संगीतकार O.P. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले मुकेशच्या आवाजातील 1969 सालातील संबंध चित्रपटातील चल अकेला हे गीत सादर करत आहेत श्री सुदाम कोळी. अकेला अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला 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 तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. हजारों मील लंबे रास्ते तुझको बुलाते, यहाँ दुखड़े सहने के वास्ते तुझको बुलाते. है कौन सा वो इंसान यहाँ पर जिसने दुख ना झेला. अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. तेरा कोई साथ ना दे तो खुद से प्रीत जोड़ ले. बिछोना धरती को करके करे आकाश ओढ़ ले. यह पूरा खेल अभी जीवन का तूने कहा है खेला. अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. चल अकेला चल
अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला छान 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 एकदम मुकेश समोरच आणला खरंच. नीताने प्रास्ताविकातच सांगितले की बाबांना बंगाली भाषा अवगत होती आणि बंगाली काही गाणी त्यांची मुखोद्गत होती. त्यापैकी एक गाणं धितांग धितांग बोले हे बंगाली लोकगीत त्यांनी आम्हालाही शिकवलं होतं. तर हेमंत कुमारांच्या आवाजातील धितांग धितांग बोले ओरिजिनल ट्रॅकवर ऐकूया आपण. ধিতাং ধিতাং বলে কে মাদলে তান তোলে কার আনন্দ উচ্ছলে আকাশ ভরে জোছনায় ধিতাং ধিতাং বলে কে মাদলে তান তোলে কার আনন্দ উচ্ছলে আকাশ ভরে জোছনায় আয় ছুটে সকলে এই মাটির ধরা তলে আজ হাসির কলরলে নূতন জীবন গড়িয়ায় আয় রে আয় লগন বয়ে যায় মেঘ গুরু গুরু করে চাঁদের সীমানায় আয় রে আয় লগন বয়ে যায় মেঘ গুরু গুরু করে চাঁদের সীমানায় পারুল বন ডাকে চম্পা ছুটে আয় বর্গিরা সব হাঁকে কোমর বেঁধে আয় পারুল বন ডাকে চম্পা ছুটে আয় বর্গিরা সব হাঁকে কোমর বেঁধে আয় আয় রে আয় আয় রে আয় আয় রে আয় আয় রে আয় দিনক না তিন তিনা এই বাজারে প্রাণ বিনা আজ সবার মিলন বিনা এমন জীবন বৃথা যায় দিনক না তিন তিনা এই বাজারে প্রাণ বিনা আজ সবার মিলন বিনা এমন জীবন বৃথা যায় এ দেশ তোমার আমার এই আমরা ভরি খামার আর আমরা গড়ি স্বপ্ন দিয়ে সোনার কামনায় আয় রে আয় লগন বয়ে যায় মেঘ গুরু গুরু করে চাঁদের সীমানায় আয় রে আয় লগন বয়ে যায় মেঘ গুরু গুরু করে চাঁদের সীমানায় পারুল বন ডাকে চম্পা ছুটে আয় বর্গিরা সব হাঁকে কোমর বেঁধে আয় পারুল বন ডাকে চম্পা ছুটে আয় বর্গিরা সব হাঁকে কোমর বেঁধে আয় আয় রে আয় আয় রে আয় আয় রে আয় আয় রে আয় ধিতাং ধিতাং বলে কে মাদলে তান তোলে কার আনন্দ উচ্ছলে আকাশ ভরে জোছনায় আয় ছুটে সকলে এই মাটির ধরা তলে আজ হাসির কলরলে নূতন জীবন গড়িয়ায় আয় রে আয় লগন বয়ে যায় মেঘ গুরু গুরু করে চাঁদের সীমানায় পারুল বন ডাকে চম্পা ছুটে আয় বর্গিরা সব হাঁকে কোমর বেঁধে আয় आय रे आय आय रे आय. पोलिसांच्या पहाऱ्यातून हिरे भरलेली बॅग जपताना हेमा मालिनीने साकारलेले प्रेमाचं नाटक ज्या गाण्यात चित्रित केले आहे ते गाणे कोणाला आठवत आहे का सांगा. टाळ्या. ज्यांनी सांगितलं त्यांच्यासाठी टाळ्या. तर ऐका, देवानंद आणि हेमामालिनी यांच्यावर चित्रित झालेलं संगीतकार कल्याणजी आनंदजी, गीतकार इंदीवर गीतबद्ध केलेलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातील सुंदर गीत ओ मेरे राजा सादर करत आहेत श्री प्रवीण घोसाळकर व सौ तन्वी घोसाळकर. ओ मेरे
समझ गया मैं वही पुराना तेरा बहाना, देर से आना और ये कहना वादा तो निभाया, वादा तो निभाया। इंतजार के एक पल का बदला लूंगा, ऐसा भी क्या, ये न समझना आज भी अगले जाने दूंगा। ऐसा भी क्या, कितना सताया पहले उसका हिसाब दो, अखियों में अखियां डाल के जवाब दो। बचते बचाते, ओ बचते बचाते, छुपते छुपाते, तुम क्यों जानो कैसे आई। वादा तो निभाया, वादा तो निभाया। ओ मेरे राजा, समझ गया मैं वही पुराना तेरा बहाना, देर से गाना और ये कहना वादा तो निभाया। ओ मेरे राजा। बाहों की इन जंजीरों में यूं ना जकड़ो, हम जकड़ेंगे, मुड़ जाएगी मेरी कलाई, हाथ न पकड़ो। हम पकड़ेंगे, छोड़ो ना, नहीं छोड़ो ना, ऐसे तो नाजुक नहीं हाथ सरकार के, मौके भी कभी कभी मिलते हैं प्यार के। प्यार भी तो, ओ प्यार भी तो नया नया है, मेरे वफा की कदर करो कि वादा तो निभाया। ओ मेरे राजा, खफा न होना, देर से आई, दूर से आई, मजबूरी थी फिर भी मैंने वादा तो निभाया। ओ मेरी रानी। थैंक यू। थैंक यू। एकदम सुपर्ब। घोसाळकर कपलने एकदम कमाल केली. अरे परदेसी या गाण्यातील इंटरल्यूड बाबा बुलबुल आणि मुरलीवरती विलक्षण सुंदर वाजवायचे. विशेष म्हणजे या इंटरल्यूडमध्ये घडी घडी मोरा दिल धडके या गाण्याची चाल अप्रतिमरित्या गुंफलेली आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे गाणे 2 विविध चित्रपटांमध्ये वापरले गेलेले आहे. पहिल्यांदा मधुमतीमध्ये आणि दुसऱ्यांदा गुड्डीमध्ये. बाबा ही माहिती सांगताना नेहमी त्या स्वरांची नजाकत आणि त्या काळातील संगीतकारांच्या कल्पकतेचं कौतुक करत असत. ऐकूया 1958 साली प्रदर्शित झालेल्या मधुमती चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील संगीतकार नौशाद आणि गीतकार शैलेंद्र यांनी शब्दबद्ध केलेले आजा रे परदेसी हे गाणं सादर करत आहेत सौ नैना मयेकर. आजा